नमस्कार. मी मिसेस सुषमा ठाकरे. प्रॉपर माझं सेवाग्राम आहे, नागपूरचं माझं माहेर आहे, पण सध्या आता मी मुंबईला असते. मी भोसला मिलिटरी स्कूलला टीचर होते, वास्तू एक्सपर्ट आणि ॲस्ट्रॉलॉजर आहे आणि माझा ऑनलाईन बिझनेस करते. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे. आज खूप सेन्सिटिव्ह टॉपिकवर मला बोलायचं आहे आपल्या सर्वांशी की जस्ट आता UPSCचा रिझल्ट लागला. त्यात आपल्या समाजाचे, मराठा समाजाचे मुलं खूप कमी पास झालेले आहे, किंबहुना नाहीच आहे. बुद्ध समाजाचे 15 मुलं पास झाली. IAS IPS IRS IFS अधिकारी. आपल्या मुलांनी देखील कसोशीने प्रयत्न करावा अशी नम्र विनंती पालकांना. लक्षात घ्या, जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा प्रामुख्याने काही गोष्टी लक्षात आलेल्या आहे की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. माझे एक बंधू असतात, ते मला म्हणाले की ताई, का रिझन काय आहे, तुम्ही भाषण करायला या. मी कोर्टला काउन्सलिंग करते, मॅरेज काउन्सलिंग. तर माझं असं मत आहे की प्री काउन्सलिंग मुली आणि मुलीचे आईवडील करणं फार आवश्यक आहे. हल्ली पॅकेज बघून लग्न करतायत. किती पॅकेज आहे, मुलगा पुण्यातलाच हवा, मग मुलगी पण पुण्यातलीच हवी. मुलींचं 25-25 लाखाचं पॅकेज असेल तर बघायलाच नको, फार आनंद, ते फक्त लग्न होईपर्यंत. पण जेव्हा तुम्ही पॅकेज विचारता, इट्स ओके, बैठक घेता, तेव्हा मला असं वाटतं प्रामुख्याने की दोन्ही पार्टीच्या आईवडिलांनी आपल्या कस्टम्स काय आहे, आपल्या पद्धती कशा आहे, आणि नम्र विनंती, हुंडा न घेता लग्न करा. हुंडा घेऊ नका. मुलगी जर चांगली कमवती आहे तर ती आयुष्यात करोडो रुपये कमवून घेईल. आणि संस्कार क्षम मुलगी बघा. ती जिथे जॉब करते ना तिथे जाऊन तिची इन्क्वायरी करा. पण उगाच त्या मुलीला रिजेक्ट करायचं, कारण नसताना हायफाय आहे म्हणून रिजेक्ट करायचं, किंवा स्वयंपाक येत नाही म्हणून रिजेक्ट करायचं, हे थांबवा. आणि लक्षात घ्या, 2 गोष्टी प्रामुख्याने मला म्हणायचे की माझ्या कानावर त्या गोष्टी आल्या की मुलगी पसंत केल्यानंतर मुलीने मुलाला नाकारलं. कारण मुलाकडच्यांनी प्रश्न विचारला की तुला स्वयंपाक येतो का. अगो बाई, स्वयंपाक का येत नाही तुला, तू मराठा समाजाची मुलगी आहे. चंद्रावर गेलं तरी पण नासाच्या प्रोजेक्टमध्ये पण आपल्यालाच करावं लागतं. लक्षात घ्या मुलींनो, मुलींच्या आईवडिलांनो, जरा प्रखर मी बोलते आहे. माझ्याकडे IAS ऑफिसर ते IPS पासून तर कलेक्टर आणि सर्व पद्धतीचे लोक येतात. कमिशनरच्या बायका पण माझ्याकडे येतात काउन्सिलिंग करायला. मी रेकी मास्टर असल्यामुळे, हीलर असल्यामुळे. लक्षात घ्या, प्रत्येकीच्या जीवनात काही नाही काही प्रॉब्लेम येणारच, पण त्याचा उपाय असा नाही की डिवोर्स द्यायचा आणि माहेरी जाऊन बसायचं. तुम्ही आईवडिलांना कशाला सांगता गोष्टी, काय काय घडलं, काय काय नाही. आणि मुलींच्या आईनो, मी तुम्हाला नमस्कार करते. मुलींना एकदा लग्न करून दिलं की तिच्या घरी ढवळाढवळ करायला जाऊ नका. तिची सासू जाणे, दीर जाणे, सासरे जाणे, नंदा जाणे, आपल्याला काही घेणं देणं नाही. फोन बंद. जर मुलगी कंप्लेंट करत असेल तर पहिलेच तिला सांगा लग्नाच्या पहिले की बाई, तुला पटत आहे ना. हल्ली मुलं मुली भेटतात, प्री शूट होतं, हे पण थांबवा. प्री शूट करू नका, कारण पैसा अमाप जातोय. जर तुमच्याकडे खूप पैसा असेल ना तर गोरगरिबांचे लग्न करा. आमच्या नाशिकला काही असे आदिवासी समाजाचे लग्न करण्यात येतात, तिथे तो पैसा द्या. किंवा जे काही शेतकरी सुसाईड करतात त्यांच्या मुलींच्या लग्नाला पैसा लावा. अंधळ्यांची शाळा आहे तिथे डोनेट करा. लेप्रसी पेशंट आहे तिथे डोनेट करा. पण असा आगाऊ पैसा खर्च न करता जर इच्छा असेल तर मुलीला द्या. पण खूप कॉम्पिटिशन आहे बाबा विदर्भात. मी 1000 लोक बोलवले, माझ्याकडे 800 लोक आले. पण 800 पैकी नंतर कोण कामात येत आहे. माझ्या असं निरीक्षणात आलं की 100 कोटीची मालमत्ता असलेल्या मुलाला 1.5 वर्षातच डिवोर्स देते ती मुलगी आणि घरी निघून जाते. वडिलांनी समजवल्यावर पण ती मुलगी जायला तयार नाही. हे काय सुरू आहे आईवडिलांनो. मुलीला लहानाचं मोठं केलं आहे 20-25 वर्षापर्यंत. तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी किती आहे. हल्ली मुली हायपर झालेल्या आहे. PCODचा प्रॉब्लेम आहे त्यांना, दगदग आहे, रात्रीपाळी असते. जर USCचा प्रोजेक्ट असेल तर या धकाधकीच्या जीवनातून जर जायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माची सांगड घाला. आठवड्यातून 1 दिवस स्वामी समर्थांच्या मंदिरात जा.
किंवा गणपतीच्या मंदिरात जा, एक आरती पकडा, मेडिटेशन करा, आपल्या नर्वस सिस्टीमला थोडं रिलॅक्स मूडमध्ये न्या, झोनमध्ये न्या आणि सत्विवेक बुद्धीने विचार करा. बघा, आज जर आपण कुणाला त्रास दिला ना, तर तो रिफ्लेक्शन ऑफ लॉ आहे, तो तुमच्याकडे पण येणारच. त्याच्यामुळे जेवढं संगोपनी वागता येईल तेवढं घरात हार्मनी फॉर्मचा प्रयत्न करा. आणि लग्न होऊन गेल्यावर त्यांना आईवडील म्हणा, सासू सासऱ्यांना माहेरचं कनेक्शन कट करा. कारण जर माहेरचं कनेक्शन कट नाही केलं आणि एकुलत्या एक मुली लाडाच्या मुली असतात, तर आई आणि वडील खूप त्यांना जास्त प्रलोभनं देतात की तू घरी ये, घरी ये, आम्ही आहे, आम्ही आहे. अहो, तिला तिची फाईट करू द्या ना, ती सक्षम आहे आणि ती करू शकते. बघा, 20-25 वर्षापूर्वीचा असा काळ होता की घराणं बघत होते, मुलाला नाही पाहिलं तरी चालायचं, फक्त आई वडील मोठे बंधू आणि ते गॅरंटी घेत असत की नाही, आम्ही तुमच्या मुलीला सांभाळून घेऊ. मला अजूनही प्रसंग आठवतो, माझ्या लग्नाच्या वेळेला माझे मोठे बासरे होते, दीर डॉक्टर आहेत ते अजून. ते मला म्हणाले होते की हे बघ, आईबाबांना जास्त सोनं मागू नको, तिरळ कुटुंबांकडे खूप सोनं देतात. मी मागितलं नाही, पण बघा माझा काय सोन्याचा गुण होता हा त्यांनी ओळखला आणि त्या पद्धतीने मी खूप शिकले, डिग्र्या घेतल्या. लग्न झाल्यानंतर पण माझं PhDचं वर्क सुरू आहे आणि खूप मोठं पॅकेज मिळालं माझ्या मिस्टरांना. ज्या मुलांमध्ये शांतता आहे, पहिलेही शांतता होती कमी पगार असताना आणि आता मोठं पॅकेज झालं तरी आम्हाला शांतता आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे स्वामी समर्थ आमच्या पाठीशी उभे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चुकलं असेल तर माफ करा आणि चांगलं तुम्हाला वाटलं असेल तर ते तुम्ही आत्मसात करा. मुलींनो, सक्षम व्हा, मोठ्या अधिकारी व्हा. मला प्राऊड वाटेल की माझ्या समाजातल्या मुली मोठमोठ्या पदावर बसलेल्या आहे आणि खूप कार्यक्षमतेने त्या कार्य करत आहे. झालेली सेवा मी माझ्या स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.